दुःख, चिंता, भय ह्या गोष्टी आता हल्ली नॉर्मल झाल्यात. प्रत्येकाकडे ते असणारच आहेत. प्रत्येकजण त्यातून जाणारच आहे. प्रत्येकजण त्या गोष्टी घेऊन जगणारच आहे. हल्ली आपण हे शब्द, हे वाक्य फार नॉर्मली वापरतो. पण कधी याचा विचार करा, जर चिंता, भय, दुःख ह्या गोष्टी जर आपण नॉर्मली घ्यायला लागलो, तर आपण कुठेतरी चुकायला लागलो. आपण कुठेतरी चूक करतो आहोत मित्रांनो. कारण दुःख, भय, चिंता ह्या गोष्टी जर अंतःकरणाला चिटकल्या आणि त्यासोबत जर आपण जगण्याचा प्रयत्न करत असू, तर निश्चितच त्या ठिकाणी चूक होते. यशस्वी जीवनाचा आनंद त्या ठिकाणी घेता येणार नाही. ह्या गोष्टी आपल्या जीवनातून आपल्यालाच बाद कराव्या लागतील. चिंताही आपल्याला बाद करावी लागेल. भयसुद्धा आपल्याला बाद करावं लागेल आणि दुःखसुद्धा. याला करता येतं. हे सगळं टाळता येतं आणि सुंदर आयुष्य जगता येतं. त्यासाठी अंतर्मुख होऊन आपल्याला स्वतःमध्ये आत उतरून बघावं लागेल आणि तसं जगण्याचा प्रयत्न करावा लागेल. हे नॉर्मली आहे असं समजून जर तुम्ही जीवन जगत असाल, दुःख, चिंता, भय ह्या गोष्टी नॉर्मल आहेत हे जर समजून तुम्ही दुःख या ठिकाणी जीवन जगत असाल, तर निश्चितच त्या ठिकाणी तुमच्या हातून चूक होणार आणि तुमच्या पदरात शेवटी त्याच गोष्टी पडणार ज्या गोष्टीला तुम्ही नॉर्मल समजलंय. नमस्कार.